तर अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट ही गंभीर घटना असल्याचं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय। ऐन सणासुदीमध्ये असा प्रकार घडायला नको होता असं देखील बजरंग सोनावणेंनी। तर काही समाजकंटक हे असले उद्योग करण्याचा प्रयत्न करतात असं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे। या घटनेतील आरोपी अटक झाल्यात, आता त्यावर न बोललेलं बरं असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं। जे काही कृत्य कुणी करतंय त्याचं कुणी समर्थन करणारच नाही आणि माझं स्वतःचं मत असं आहे की काही म्हणजे तणावाचं वातावरण वगैरे असं नाही। समजदार दोन्ही समाज आहेत, त्याच्यामुळे समजदारीने सर्वजण घेतील अशी माझी अपेक्षा आहे आणि जे कुणी कृत्य करतंय त्याला तर कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे मी म्हणेन। पण तिथे एकदा सगळं बघितल्याच्या नंतर मी आपल्याशी बोलतो। एकतर आज हिंदू संस्कृतीनुसार मराठी वर्षानुसार वर्ष नवीन चालू होतं आहे आणि गुढीपाडवा हा पवित्र सण हिंदू समाजामधला आहे। त्याच्यासाठी सुद्धा सर्व जनतेला तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। त्यांना पण पवित्र सणाचं गांभीर्य आपण सगळे दोन्ही समाजाने एकत्रितरित्या राहून बीड जिल्ह्याचा सलोखा टेकण्यासाठी प्रयत्न करा आणि 100% व्यवस्थित होईल असं माझी अपेक्षा आहे। समाजकंटक लोक असतात, काहीतरी फालतूपणा असलं काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न करतात। मला वाटतं ते सगळे लोक अटक झालेले, त्यामुळे त्याच्यावरती न बोललेलं बरं।